भगवान की जय, सच्चिदानंद नारायण भगवान के संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी विद्रूप तुझे, मी ठेवितो मस्तकी ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। मद हृदयी सद्गुरु जेणे तारिले हा संसार करू, म्हणून विशेष त्या विवेकावरी। आज आपल्या मोठी गावामध्ये नाही का सगळे आपण जमलेलो, सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा सोहळा चंपाषष्ठी नाही का, त्या निमित्तानं, कारण इथं सांगायची गरज नाही, कारणाशिवाय कार्य नाही। आणि आपण एवढे घड्याच्या काट्यावर पळणारे माणसे आहेत सगळे नाही का, म्हणून रिकामता आपण इथं येणार नाही। हो, कारण हे काहीतरी, आणि कारण काय असेल तर सालाबाद प्रमाणे चाललेला हा खंडोबाचा उत्सव नाही का, आणि ह्या उत्सवानिमित्तानं दरवर्षी प्रवचन कीर्तन हरिपाठ नाही का सर्व सेवा असतात। आणि यावर्षी मला वाटते 3ऱ्या दिवसाची ही सेवा आहे नाही का, 4थ्या दिवसाची ही प्रवचन रूपी सेवा। पहिल्या हिशोबानं प्रवचनकार नाही कीर्तनकार नाही बर का। तुम्ही म्हणसाल मग तुम्हाला भाऊजींनी तर बोलवलं कसं, प्रवचनकार नाही कीर्तनकार नाही, मग तुम्हाला बोलवलं कसं, आमंत्रण दिलं कसं, तुम्ही आल्या कशा नाही का। हो, जरी प्रवचनकार नसल, जरी कीर्तनकार नसल, जरी कुठली मोठी काही पदवी नसल, पण एक सेवा नाही का, सद्गुरूची सेवा, माझ्या भगवंताचा आलेला हा निरोप, आणि तो निरोप साधू संतांनी सांगितला, साधू संतांनी आमच्यापर्यंत आला। आणि इथं जर पाहिलं तर काहीतरी धागादोरा आहे नाही का। धागादोरा काय असं साधू संत सांगतात, खरा जर विचार केला तर कसे वेड लागले जनाला नाही का, देव म्हणती हो, आणि गेले विसरून खऱ्या देवा। खरा आणि खोटा काहीतरी असेल नाही का, खरा आणि खोटा, लहान मोठा, रात्र आणि दिवस। आणि हा निरोप त्या संतांनी सांगितला, काय सांगितला, बाबा खरा देव तुका म्हणे कैसे आंधळे हे जग आणि गेले विसरून। मग आपल्या पदरचं काय, आपण जर आंधळ म्हणलं असतं जगाला तर आपल्याला ठेवलं नाही का। हो, आम्हाला आंधळे म्हणतात, पण हे साधू संतांचे बोले, ते म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा। मग त्या खऱ्या देवाचा आपल्याला शोध लावायला पाहिजे नाही का। खरा देव कुठे आहे, कसा आहे, आणि कशा पद्धतीने त्याला आपल्याला भजायचे याचा आपण शोध लावला पाहिजे। शोध घे प्रतिशोध नको नाही का, बोध घे दंभ नको, आपण शोध लावला पाहिजे। मग आपण शोध लावतो, आपण देवदेव 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 करून फिरतो नाही का, देव करत नाही अशी व्यक्ती इथं जन्मालाच आली नाही। साधू संत रामदास स्वामी सांगतात, नास्तिक जन्माला आला नाही, नास्तिक जन्माला आला नाही, यायचंय भाऊ आवाज थोडा क्लिअर करा, नास्तिक जन्माला यायचंय, जन्माला आला नाही आणि येणार सुद्धा नाही। प्रत्येक जण आईच्या गर्भातूनच भजन घेऊन आलेले, अखंड असं भजन आईच्या गर्भात करत होतो। ते जन्माला आलं, आल्याच्या नंतर हो त्या भजनाचा विसर पडला, आणि विसर पडल्याच्या नंतर भगवंत आठवण करून देऊ लागला, हा जीव म्हणतो कोहम नाही का, कोहम कधी मी कधी म्हणलं होतं भजन करील, आईच्या जन्मामध्ये प्रत्येकाने आपण नेहमी सांगत असतो, उंदरापासून तर इंद्रापर्यंत सगळ्यांनी वचन दिले, गर्भी दिले वचन, देवा करील भजन नाही का। हो, नाही नाही हरी तुझे नाम गाईन अखंड,
यावी न पाखंड नेणे काही नाही नाही, एक वेळ तरी या दुःखा वेगळे, या गर्भातून एकदा मला काय कर मोकळ कर, मी तुझे भजन करीन. दुरिताचे जाळे उगवणे, आठवीला पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस. मग आपण नवस केलेला फेडतो का नाही? प्रत्येक जण तुमच्या गावात फेडतात का नवस? फेडतात ना. खंडोबाला नवस केला फेडता का तुम्ही? देवीला नवस केलेला फेडताय का? नाही का? फेडतो नाही का? मग आईच्या गर्भात केलेला नवस तो फेडायला पाहिजे का नाही? नाही का? हो. इथं खंडोबाचं एक गीत आहे, खंडोराया तुझं करील नवसू, मरो दे सासू खंडराया माझी, मरो दे सासू. कुठली सासू? ममता सासू नाही का? सासू मेल्यावर तुटेला आसरा, मरू दे सासरा. असं करून करून सगळे मरू दे म्हणते. नवस काय करते? अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा. रोडगे आम्ही पिठाचेच पाहिले फक्त, पण इथं कुठला रोडगा सांगितला? आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरवारी. एका जनार्दनी धन्य खंडेराव, त्यावर तुमचा वारी. आम्ही वारी 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 म्हणतो नाही का? पण जन्माला यायची आणि मरायची वारी. आईच्या आरतीत सुद्धा सांगितलेलं आहे, जन्माला येणे आणि मरणे ही वारी. मग हे भजन आपण अखंड असं घेऊन आलो, आल्याच्या नंतर विसरलो, आणि विसरल्याच्या नंतर त्या साधू संतांना आपल्याला ते भजन सांगितलं. तसं इथं काहीतरी धागादोरा आहे. धागादोरा काय असं? तर आमचे भाऊजी चिंतामण भाऊजी, आम्ही भाऊजीच म्हणतो बरं का, चिंतामण भाऊजी भोईर यांनी फोन केला, आणि फोन केल्याच्या नंतर सांगितलं तोडकी मोडकी कशी का होईना तुम्हाला सेवा करावं लागेल. प्रवचन करणे, कीर्तन करणे, फक्त एक सेवेक. सेवेक हे सांगितले करावे ते काम. आणि आमचे जितू भाऊ आहेत नाही का? नाही नाही, आमचे राजेश्वर भाऊ आहेत, आमचे जवाई आहेत, आणि आमचे बाबा नाव माहित नाही, आणि आमचे चारू भाऊ आहेत नाही का? सर्व मंडळी आमचे मामा आहेत, प्रत्येक मंडळी सगळं ओळखीचे आहेत. हा चंद्रकांत नाही का? हो. आमच्या आत्या असतील, आत्या जरी आमच्यापेक्षा वयात लहान असल्या तरी आम्ही त्यांना आत्याच म्हणतो. हो, लीलावती आत्या बरं का? आणि म्हणून सर्व मंडळी ओळखीचे असल्यामुळं तुमच्या गावात येणं झालं. तुमची माझी ओळख होती का? नाही. ओळख कशामुळे झाली? इथं काहीतरी धागादोरा आहे. काय धागादोरा आहे? तर माझ्या सद्गुरु माय माऊलीचा प्रसाद त्यांच्यापर्यंत आलेला आहे, आणि तो प्रसाद माझ्यापर्यंत आलेला आहे, आणि म्हणून त्यांनी हाक मारली. इथं जर पाहिलं हिशोबाने तुमच्या मोठ्या गावामध्ये निव्वळाच्या कपिल्या गायी आहेत. कपिल्या गायी कशाला म्हणतात? ज्या गायी पवना चारा खातात नाही का? हो, पवना चारा खातात, आणि त्यांचं दूध जर म्हणलं तर अमृत. त्यांचं दूध अमृत. हो. आणि अशा कपिल्या गायी घोटीचं दूध पिलेल्या नाही का? घोटीचा प्रसाद घेऊन आलेल्या, आणि ते दूध, घोटीचं दूध काही साधं कपिल्या गायीचं दूध त्यांनी पिलेलं आहे, आणि ते दूध ते तुमच्या आमच्यापर्यंत आलेले. खरंच आपले भाग्य. खरे संत आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. खरे संत येऊ शकत नाही, खरा देव समजू शकत नाही. पण साधू संताला येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. चांगला जर विचार केला तर बहु वगड आहे संत भेटी, बहु वगड आहे संत भेटी, तरी जग जेटी करुणा केली. बहु वगड आहे संत भेटी. संताची भेट खूप अवघड आहे. चंद्र अमृत सुखी सेवेला बरं का? चंद्रावर जायचं म्हणलं तर ते होईल. हो. सूर्याला धरायचं म्हणलं तर ते होईल. समुद्र तरून जायचं म्हणलं ते होईल. वाघणीचं दूध काढायचं म्हणलं ते होईल. पण संत भेटी होणार? संत भेट होणार नाही. संत भेट कशामुळे झाली? पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई नाही का? त्योच मुखी गायी
मुखाची काहीतरी पुण्याई आहे म्हणून संत भेटले आणि त्या मुखामध्ये आपल्या नाम आलं. संत शांत बसत नाही. एकदा त्यांना कळालं ते शांत बसत नाही, ते आधी उठतात. उठा साधू संत साधा फुले हिता, गेला हा नरदेह मग कैसा भगवंत, गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठोनी वेगीसी चला जाऊ रावळासी, जळती पातकांच्या राशी काकड आरती म्हणूया. साधू संत आधी उठतात आणि उठल्याच्या नंतर म्हणतात चला सर्व एकत्र हो आणि एकत्र होऊन ही दौंडी आपण पिटू, नाही का? ही दौंडी आपण पिटू. आणि दौंडी पिटवते म्हणून देव त्यांची पूजा करते. कोणाची? संताची देव पूजा करतो. का? तर संत दौंडी वाजवतात. त्यांचा संत माझे गुरु, मी त्यांचा चेला, त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. नाही तर एरवी कोण पुसत होते मला. संतांना देव माहित होता म्हणून संतांना त्यांच्या नावाचा काय केला? विस्तार केला, नाही का? आणि तो देव आपल्यापर्यंत आला. आणि म्हणून ते संत उठले. उठल्याच्या नंतर त्यांनी देवाला उठवलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, नाही का? झाला अरुण उदय सरली निद्रेची वेळा. देवाला उठवलं. देवाला उठवल्याच्या नंतर तुम्हाला उठवलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. आपल्याला उठायला सांगितलं. उठा जागे व्हा, स्मरण करा, त्या देवाचं दर्शन करा. देवाचं दर्शन करा. तुमच्या व्यथा जे आहेत जन्माला यायच्या मरायच्या त्या थांबवा. आणि ह्या व्यथा थांबवण्याकरता तुम्हाला काय करावं लागल? त्या संताला शरण जावं लागल. संताला शरण जावं लागल. कारण चांगला जरी विचार केला तर संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वही. हरी प्राप्तीसी उपाय. देव पाहिजे ना, त्याच्यावर एकच उपाय. काय? धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्तीसी एकच उपाय आहे. काय? संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वही. वेद सुद्धा छाती ठोकपणे सांगतात की बाबा तुम्हाला खरा जर देव जाणायचा असेल तर संताशिवाय भेटणार नाही. बरं, तुम्हाला संतालाच शरण जावं. कारण तुका म्हणे किल्ल्या नाव घ्या संता हाती दिल्या. हो, या जीवाला जोपर्यंत हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत वळत नाही देवाकडे. बरं, देव कसा करायचा ते याला समजत नाही. सांगितल्याशिवाय आपल्याला पण नाही समजलं. सांगितल्याशिवाय आम्हाला नव्हतं कळत, पण सांगितलं खरा देव कसा भजायचा. बर, खरा देव हाय कुठं? इथं एक भावगीत सांगते. ते भावगीत म्हणते, शोधसी मानवा राहुरी मंदिरी, नांदतो देवा आपुल्या अंतरी. शोधसी मानवा राहुरी मंदिरी. त्या देवाचा शोध घ्यायचा, पण देव लांब कुठे नसून देव कुठे आहे? साधू संत सांगतात, बरेच जण सांगतात आम्ही एवढे तीर्थ केले तेवढे तीर्थ केले, नाही का? आम्ही 4 धाम केले, आम्ही काशी केली, प्रयाग केली, मथुरा केली, नाही का? द्वारका केली. नाही नाही, आम्ही बद्रीनाथ केलं, केदारनाथ केलं, वैष्णव देवी केली, नाही का? अमरनाथ केलं. आमचे सगळे तीर्थ झाले बाई. आता काय झालं? आमचे सगळे तीर्थ. पण मेन तीर्थ तुम्हाला ज्या तीर्थाला तुम्ही आले, नाही का, ते तीर्थ राहून गेलं. मग ते तीर्थ कुठलं? जे आईच्या गर्भात वचन दिलं ना, ते तीर्थ. ते तीर्थ जर नाही झालं तर मग परत किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हो, आणि मग हा देव समजून घेण्याकरता आपल्याला मेन ते तीर्थ करावं लागेल. ते तीर्थ साधू संत सांगतात. चांगला जर विचार केला तर आपण म्हणतो नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं, नाही का? देवदेव नेमका कसा करायचा, कसा भजायचा.
पण पहिले कोठेच नव्हते काही. साधू संत खुणानं सांगतात, तो हा विठ्ठल बनवा, तो हा माधव बनवा, तो आणि हा एकच हे, नाही का? हो, कान्होबा तेरे तेरे ते. मग त्याचं नाव नाही, ज्याला ते नाम कानामध्ये सांगितलेलं आहे त्यालाच ते कळते, नाही का? असं कळणार नाही. मग ते कळण्याकरता कान्होबा तेरे तेरे ते म्हणजे काय? मला जर सांगितलं लीलाताईनं, ताई ते हे घ्याव, ते हे काय काय देऊ? हळद देऊ, मिरची पावडर देऊ, जिरं देऊ, मिरं देऊ, नाव त्याला काय? हा, त्याला काहीतरी नाव असेल ना. हा, आणि मग ताई सांगता, हो फलानी वस्तू. हा, जेव्हा नाव घेतलं त्यावेळेस मी ती घेऊन येते, नाही का? तसं त्याला काहीतरी नाव आहे. संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधले, निवडून काढले ते एक श्री हरीचे नाम. सार 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 विठोबा नाम तुझे सार. ज्याच्या दरबारात बसलो तो पण शुल्पानी जपतो वारंवार, नाही का? त्यानं सुद्धा ते नामस्मरण जपलं. कोणा? भोलेनाथानं. मग आपण कशात काय? मग ते म्हणजे काय? पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्य होते पाही, तेथे एक ढालगत निर्माण झाली आणि त्याने एवढी ख्याती केली. ढालगत म्हणजे काय? ती आदिमाया शक्ती ती निर्माण झाली. तिच्यानंतर आदिनाथ निर्माण झाले, जे आपल्या मंदिरात येते. आणि हे निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी एवढी ख्याती केली. बरं, एक काम भोलेनाथाकडे काम काय होतं? लय करायचा, नाही का? हो, एकाचं काम सांभाळ करायचा, एकाचं काम जन्माला घालायचं, नाही का? हो, आणि हे काम यांचे त्या नामाविना नडले, अडकले, आणि अडकल्याच्या नंतर यांना काही करता येत. आदिमाया शक्तीचं काम झालं, ते त्यांचं काम झालं, ते निघून गेल्याच्या नंतर यांना काय करावं नेमकं तेच कळत नव्हतं. उत्पत्ती कशी करायची, लय कसा करायचा, नाही का? सांभाळ कसा करायचा, हे यांना काही समजेल. व्हायचा घालमेल चालला. कोणाचा? ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा घालमेल चालत असताना परत त्या आदिमाया शक्तीला बोलवलं. आणि बोलवल्याच्या नंतर आपले 9 दिवसाचे नवरात्र असतात देवीचे, तसे हे खंडोबारायाचे नवरात्र आहे, नाही का? आणि बोलवून घेतलं. बोलवल्याच्या नंतर त्या म्हणल्या, मी सदैव तुमच्या जवळ आहे. कशी आहे? सदैव तुमच्या जवळ आहे. पण मला ओळखण्याची जी खूण आहे, ती खूण मात्र हो तुमच्याशिवाय कोणाला कळणार नाही. आणि मग ती खूण कुठली आहे? तर आदिमाया शक्तीने सांगितलं, एक वनस्पतीच्या रूपाने मी तुमच्या जवळ राहणार. आणि ती वनस्पती कुठली असेल? तर हळद, नाही का? जो भंडारा आपण लावतो खंडोबारायाचा, आणि तो खंडोबा त्या आदिमाया शक्तीने घेतला आणि असा ताटामध्ये टाकला. ताट भरून उरलं, आणि उरल्याच्या नंतर म्हणले, हीच वनस्पती आणि याच रूपाने मी तुमच्या जवळ राहणार. आता ते खरं रूप जर म्हणलं तर साधू संताशिवाय कोणी दाखवत नाही. आपण ज्या ठिकाणी भंडारा आणि खोबरं उधळतात, नाही का, त्या ठिकाणी आपण म्हणतो येलकोट येलकोट जय मल्हार, नाही का? सदानंदीचा उदो उदो, येलकोट येलकोट जय मल्हार ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस भंडारा आपण आपली दिंड्या जातात बघा. जेजुरी दिंड्या गेल्याच्या नंतर भंडारा उधळल्याशिवाय पुढे जातात का? नाही. आणि इकडे जर म्हणलं आमच्या पांडुरंगाचा जर म्हणलं विचार केला तर अभिल गुलाल, नाही का, उधळती रंग. इकडं नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आणि इकडं अभिर उडवतात, गुलाल उडवतात. हो, नाही आता इकडं भंडारा. आणि मग पाहिल्या हिशोबाने देव किती जरी असले, आपण नेहमी म्हणत असतो, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे कृपावंत. कसा आहे? बहु आहे कृपावंत. बहु म्हणजे खूप कृपावंत आहे.
पण नाव किती आहे त्याला? अनंत हे नाम. हो, कसे आम्ही खंडोबारायाच्या नावानं हाक मारली ते तिथं आले, नाही का? आम्ही विठ्ठलाच्या नावानं हाक मारली ते तिथं आले. आम्ही आदिमायाच्या शक्तीनं हाक मारली ते तिथं आले. पण पाहिल्या हिशोबानं देवा नाही रूप, देवा नाही नाव आणि देवा नाही गाव, देवाला गाव नाही. तुम्ही मसाल म्हणून जेजुरीला येते काय, नाही का? इथं मोठे गाव येते काय? देवाचा जरी विचार केला, त्या देवानं ज्या देवाचं भजन केलं त्या देवाला नाव नाही, त्याला हात नाही, पाय नाही, तोंड नाही, डोळे नाही. हो, पण हा देव जर आपल्याला जाणून घ्यायचा असला तर मात्र संताकडे जावं. मग तुम्ही म्हणता संताकडेच काय जायची गरज आहे, नाही का? असा समजणार नाही का? आम्ही पोथ्या वाचून समजणार नाही का? नाही का? आमच्या मनानं समजणार. माऊली सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुखला आणि हरिपाठीस लावला तोची धन्य, तोची धन्य. मनाच्या मार्गाने देव भेटत, पाहिल्या हिशोबाने देव लांब नाही, देव जवळ आहे, पण देव तसा भेटत नाही. हा, आणि मग ते देव त्या संतामुळे भेटतो. त्या संताविना देव भेटणार नाही. आम्ही म्हणू आम्ही सगळं काही केलं तर चालते का? पण नाम आणि संत सोडून सांगा. आम्ही जेजुरीला जातो आणि पंढरीला जातो, नाही का? नाही नाही, आम्ही तुळजापूरला जाऊ, आम्ही सगळे देव देव करू, पण नाम आणि संत, तुमचे संत नाव आम्हाला सांगू नका, नाही का? तुमचे संत आणि नाव आम्हाला सांगू नका. आमच्या पदरचं नाही, आमच्या जवळचं अजिबात नाही. साधू संत सांगतात की बाबा नामापुरते साधन नाही, आणि जे तू करशील अनेक काही, तू काही कर, तुझ्या नखाच्या चुंबडी वळव, एवढं तप कर, केसाच्या तुझ्या जटा वळू दे, एवढं तप कर, एका पायावर उभा राहा, नाही नाही पाण्यात उभा राहा, 12-12 वर्षे एका पायावर उभा राहा, काही जरी केलं तर मात्र संताविना प्राप्ती नाही, बर का? आणि नामापरते साधन नाही. मग तुला जर ते देव पाहिजेच असेल तर बाबा त्या संताच्या रीतीने जा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेण्याची पंक्ती चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मनाच्या मार्गाने जर गेले तर इथं चांगला विचार केला तर साधू संत सांगतात बाबा आपल्या आमच्या गावाकडची म्हणे आपल्या वस्तू होत नाही का? आपल्या वस्तू होणार नाही, मग संताच्याच वस्तू होईल. हो का? तर या शरीराचा जर विचार केला तर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे घेऊन आलो आपण. किती विचार करा बरं. आणि तुम्ही म्हणाले खोटे खोटे म्हणायची सोय नाही. मी नेहमी सांगत असते 1.5 दमडीचं पुस्तक नवीन सुनबाई आणली घरामध्ये करून, आणि तिला सांगितलं सासूबाईना बाई हा शेवयाचा भात बनवून ठेव, मी शेतातून जाऊन येते. आता इकडे जास्त करत नाही शेवयाचा भात, पण आमच्या इकडे दिवाळीचं पहिलं नाणं झालं की नाश्त्याला तेच असते, नाही का भाऊ? नाही नाही तर असं पाहुणं रावणं आलं, आता पटकन पाहुणं आला, पटकन काय करायचं की लगेच पाणी उकळायला ठेवायचं, त्या शेवया शिजवायच्या, त्या पाणी गाळायचं आणि त्याच्यामध्ये ते तूप साखर दूध काय काय टाकतात तुम्हाला माहिती आहे ना? काय काय टाकतात? दूध तूप. पहिले नवरदेव जर बोलवायचे नाही का, नवरदेवाला बोलवायचे. आता काय पोहे बे करतात, चहा ब्या करतात, पण पहिले काय करायचे? शेवळ्याचा भात. नवरदेव नवरी बोलवायची, त्यांना शेवळ्याचा त्यांच्या संग 3-3, 4-4 करवल्या, लांडगे. लांडगे म्हणजे मित्र. 8-8 दिवस आधी ते लग्न चालायचे बरं का. सगळं गाव जेवायला बोलवायचं, आम्हाला पण बोलवलेले. आणि मग बोलवल्याच्या नंतर शेवळ्याचा भात बनवायचा आणि मग त्याच्यात मोठ्या ताटामध्ये द्यायचं बर का. ते ईदच्या दिवशी नाहीत का मोठ्या ताटात, हा मोठ्या ताटात द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये दूध टाकायचं, तूप टाकायचं, गुळ टाकायचा आणि मग ते सगळं कालवायचं. मग सगळ्या करवल्या नवरदेव एकाच ताटात खायचं, नाही का? तुम्ही खाल्लेले. आणि नवरीला सुद्धा तसं, नवरी आली तिच्या संग करवल्या 4-5, नवरदेव आले त्या संग लांडगे.
लांडगे म्हणजे ते करवले, इकडे करवले म्हणतात. आणि मग ते असं शेवळ्याचा भात सांगितलं, बाई करून ठेव, मी शेतातून फणकट येचून येते. फणकट पण माहित नाही इकडं. फणकट ज्वारीचे दांडे वरचे कंस खुडून घेतात, मधला कडबा कापून घेतात. धसकट जे असते, धसकट नाही का जमिनीत असते, ते नागरल्याच्या नंतर मोकळं होते, मग ते उन्हाळ्यात वेचायला जातात. मग मी येते बाई, तू बनवून ठेव. आता हिला शेवळ्याचा भात बनवायचा कसा सासून सांगितलं, तुला येत आहे ना? ती म्हणले नाही म्हणू तर अपमान होते, तसं नाही म्हणू. मग ती म्हणली येते. बरं येत असलं नाही का, येत असलं तर करायचं, आणि नसल येत तर शिकून घ्यायचं नाही का. येत असलं तर आमचं काय म्हणणं नाही बा, तुम्हाला येत असेल तर लय चांगलं, नसल तुमच्याकडे तर आमच्याकडून घ्या नाही का. आणि असल तर मग आम्हाला द्या. बरोबर आहे का नाही? तुमचं खरं का आमचं खरं? आणि मग सांगितलं बाई येते का? म्हणली हो येते. सासूबाई गेली. बरं ती सासू परत आली शेतात, रस्त्यातून 4 पावलं गेली, वापस आली. म्हणजे बघ तुला जर येत नसल तर काही नवीन नवरी आहे तू, ते काही लाज बाळगू नको. शेजारीने आपली शेजारीने विचारून घे. चालता चालता म्हणे गंगू तिला सांग जरा शेवळ्याचा भात कसं करायचं. आता हिला शेवळ्याचा भात काही माहित नाही, हिनं फक्त शाळा शिकलेली होती आणि हिला खायचं माहित होतं, शेवळ्याचा भात बनवायचा माहित नव्हता. या बाईनं काय केलं, सांगितलं ताई शेवळ्याचा भात कसा करता तू? तर ती म्हणले काय नाही, चूल पेटवायची, त्याच्यावर टोप ठेवायचा. ते म्हणते माहिती आहे मला. मग म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. ती म्हणले ते माहिती आहे मला. मग म्हटली बाई पाणी चांगलं धन उकळी आली ना, मग त्याच्यात आमच्या शेवळ्या टाकून द्यायच्या बर का. बरं ते माहिती आहे मला. मग म्हणजे ते उकळल्याच्या नंतर काय करायचं, चाळणीमध्ये येळून घ्यायचं, पाणी गाळायचं, भात येळून घ्यायचा चाळणीमध्ये, दुर्डीमध्ये म्हणा. ती म्हणते ते माहिती आहे मला. मग म्हणे ताट घ्यायचं, ताटात वतून घ्यायचं, म्हणे ते माहिती आहे मला. मग बाकीचं काय काय घ्यायचं तिला माहित होतं, चांगले चांगले पदार्थ, दूध तूप साखर नाही का. हो. पण मग हिच्या डोक्यात एक आलं, म्हणजे सगळंच माहिती आहे म्हणते, मग मला कशाला विचारते नाही का. मला नको विचार, तुला माहिती आहे. ती म्हणे एक काम कर, आगा थांब, तुमच्या इकडची पद्धत आणि आमच्या इकडची जरा वेगळी आहे. काय करायचं, डोकं विचारून केस ठेवते म्हणे बाई, ताटव्याला फुसून ते केस घ्यायचे, ते केस थोडीशी त्यात टाकायचे. हो म्हणे, नाही तर मग पोट फुगत असते, नजर लागते खाल्ल्यावर. ती म्हणली ते माहिती मला. मग तिला हातच जोडले, म्हणे हे जर तुला माहिती आहे तर मग नक्कीच माहिती. आणि मग जसं सांगितलं तसं केलं. त्या ताटामध्ये काय आलं, केस आले. मला काय सांगायचंय, ताटामध्ये केस आले, सासूच्या तोंडात केस गेले. आणि शेजारनी म्हणले असं काय सांगितलं, म्हणजे तिला सांगत होती, ती म्हणत होती मला माहितीये, मला माहितीये, मला माहितीये. पण आता शेजारनी विचारायची गरज नाही. एवढं 1.5 दमडीचं पुस्तक आणायचं बर का, 1-1.5 रुपयाला भेटते. ते पुस्तक आणायचं, त्याच्यावर कुठला पदार्थ करायचा ते बघायचं, जसंच्या तसा होतो. मग ते 1.5 दमडीचं पुस्तक जसंच्या तसं सांगते. मग साधू संतांनी हे ग्रंथ लिहून ठेवले. त्यांनी हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केला, रात्रीचा दिवस केला नाही का. कोणासाठी केलं, काही गरज होती का त्यांना? त्यांच्यासाठी करायची त्यांना काही गरज नव्हती, त्यांना सगळं कळालं होतं. पण येतो हिताचा कळवळा, जीव तुटतो तिळतिळा बर का. हे तुमच्या आमच्यासाठी करून ठेवले बर का, तुमच्या आमच्यासाठी. माझ्या माऊलीचा जरी विचार केला तर माऊलीच्या असा वट जरी पिळला तर रक्ताच्या अशा चिरखंड्या उघडाव, असे माऊलीचं वय होत. पण आपल्याला किती वय झालं तरी कळत नाही. नाही नाही, माऊलीचा जर विचार केला तर आज आळंदीमध्ये आता आपण कार्तिकीला सगळे जाऊन आलो. जागी 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 किती मठ झाले हो नाही का. किती कीर्तन, किती दिंड्या, काय बारे बापरे, असं मुंगीला पाय द्यावा एवढी जागा नाही राहिली खाली. पण त्यावेळेस ज्या माऊलीला माझ्या त्रास झाला, किती त्रास घेतला तुमच्या आमच्यासाठी, छाताडात लाता मारल्या नाही का. नाही नाही, ते माधवरी मागाय गेले, ती सुद्धा दिली नाही. ते उरलं सुरलं झोळीत असं ते उलटून घेतलं, खाली टाकलं आणि ते पसरून दिलं मातीमध्ये. आणि आज जागी जागी कीर्तन हे, बुंदीचे लाडू आहे, बुंदी काय. आज आपल्याच मठावर जर पाहिलं
तर रोजचा एक एक पकवान वेगळा वेगळा आहे की नाही, रोजचा वेगळा वेगळा. किती लोक जेवतात आणि काय त्याचं आहे अंतर, गणित हे त्याच. पण माऊलीला भेटलं का त्यावेळेस? हो. माणसाची किंमत कधी कळते? आज आपण त्यांच्या नावानं लाडू खातो, आनंदाचे पण आणि बुंदीचे पण. आनंदाचे लाडू तुम्ही म्हणसाल कुठले? जे माऊलीनं आपल्याला दिलं. बोलता बोलता माझं सांगायचं राहूनच गेलं. हो, ग्रंथ तर घेतला माऊलीचा पुढे नाही का, सगळे आपलेच हे समजून घेतात. माऊलीनं सांगितलं बाबा तुमच्यासाठी केलं मी, तुमच्यासाठी केलं मी. आम्ही शेजारच्यासाठी करत नाही, नाही का? नाही नाही, पुतण्यासाठी करत नाही, पुतणीसाठी करत नाही. जे काय करू ते आपल्या लेकरासाठी, जे करू ते आपल्या लेकरासाठी, गणगोतासाठी करत नाही. आधी आपल्या लेकराचं पोट भरलं तेव्हा आपण पुढे सरकवतो, बरोबर आहे? आधी आपल्याचं पोट भरतो आणि मग पुढे सरकवतो. तिला आई म्हणतात. पण ज्या माऊलीनं पूर्ण जगाला खाऊ घातलं, नाही नाही, तिला कोणालाच उपाशी ठेवलं नाही. त्या माऊलीचा जर विचार केला तर माऊली म्हणतात तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. आणि हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे. मी जो अनुभव घेतला, बर का, मी जो अनुभव घेतला, मी जो देव केला, मी ज्या देवाचा अनुभव घेतला, त्याला जाणून घेतलं, तो देव तुम्हाला पण मिळावा, तुम्हाला पण कळावा, तुम्हाला पण समजावा. म्हणून फक्त एक वेळा लक्ष द्या. काय म्हणतात? फक्त एक वेळा लक्ष द्या. बाबा तुम्ही ज्या सुखाच्या दिशेनं धावता त्या दिशेनं सुख तुमच्या पदरात पडेल म्हणून सांगता येत नाही. माऊलीनं चांगला जर विचार केला तर आपण नेहमी सांगत असतो, रणभूमीवरती ज्या वेळेस अर्जुनाला गीता सांगितली नाही का, आणि गीता सांगत असताना हत्तीच्या चिरकाळ्याचा आवाज येत होता. नाही नाही, युद्ध चालला, कडकडाट आवाज येत होता, विजा लवत होत्या, घोड्याच्या टाचाचा आवाज येत होता, गडगड धडधड गडगड धडधड गडगड धडधड. तरी अशा याच्यामध्ये गीता सांगितली. आणि सांगितल्याच्या नंतर माऊलीचा जर विचार केला, त्यावेळेस अर्जुनाला सांगितली. आणि अर्जुनाला सांगितल्याच्या नंतर ती गीता आपल्या सगळ्यांनाच कळलं असं म्हणून नव्हतं, नाही का? सगळ्यांनाच कळाली नसती. म्हणून महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतला. तुम्ही आम्ही जन्माला येत असतो, संताला आणावं लागते आणि देवाला आणावं लागते. तुम्ही आम्ही येत असतो, संत अप्पल होऊन येतात. माऊली अवताराला आल्या, अवताराला आला, धर्म रक्षणाला, नाही का? धर्माचं रक्षण करण्याकरता संत अवताराला येतात. आणि आल्याच्या नंतर माऊलीला सांगितलं बाबा, अर्जुनाला सांगितल्याच्या नंतर परत लोपल्या गेलं होतं. आणि लोपल्याच्या नंतर माऊलीने सांगितले, लोपले ज्ञान जगी हितने नांती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राधा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मन वेधला माझा. लोपले ज्ञान जगी हित नेनांती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले. अवतार कोणाचा होता? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांचा जर विचार केला तर उपस्थ ज्ञान होतं त्यांच्याजवळ. जन्माला ज्ञानाचं जन्माला आलं होतं. आणि ते ज्ञान, त्या ज्ञानानं विचार केला की बाबा त्या सर्व जडजीवाचा उद्धार झाला पाहिजे. आणि ह्या जडजीवाचा उद्धार होण्याकरता पहिली परंपरा होती, रीत होती, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गह्यनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोदविले. आम्ही देव 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 करतो. देवाचा जर विचार केला तर किती कोटी देव आहेत?
33 कोटी देव आहेत का नाही? 33 कोटी देव आहेत, पण या सगळ्या देवाला एक करून दिलं माझ्या माऊलीनं. आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे भगवान भोलेनाथ तिथून आलेले. पण एक गुरु एक शिष्य जर म्हणलं तर सगळ्यांचे पोट भरले नसते. आणि सगळ्यांना हे भेटावं म्हणून माऊलीनं काय केलं? हो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी. हो, जे लोपलं होतं ते प्रगट केलं आणि प्रगट करून तुमच्या आमच्या पर्यंत हे आलं. आणि आल्याच्या नंतर माऊलीनं हो, साधे नाही आपण पण, बर का, आपण पण साधे नाही. जन्माला आलो आपण पण ज्ञानीच होत, पण अज्ञानाच्या जाळ्यात गुरफटत गेलो. एक एक दिवस अज्ञानाच्या जाळ्यामध्ये गुरफटत गेलो. मग अशीच सांगितलं की आईच्या गर्भामध्ये आपण अखंड असं भजन करत होतो, अखंड असं भजन करत होतो. पण जन्माला आलो आपला प्रत्येक साधक सांगत असतो की वरीच्या आणि नाळाच्या माध्यमातून भोजन सगळं चालू नाही का? हो, अखंड भजन चालू होतं. आणि भजन अखंड चालू असताना 9 महिने 9 दिवस झाले. आणि 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर त्या देवाला विनंती केली, देवा मला सोड. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण. मी आता तुला नमन केलं, कुठं 2 हात 1 मस्तक आईच्या गर्भामध्ये. मग तू देवदेव कधी करशील? दुसरे चरण संतांची. जन्माला येईल, सुज्ञान होईल आणि संतांकडून तुला परत जाणून घेईल. पहिले देव का पहिले संत? पहिले देव का पहिले संत? नाही ना, पहिले देव. देवाला हात जोडले कुठं? आईच्या गर्भात. पहिले देव, देवानं मोकळं केलं. आणि मोकळं केल्याच्या नंतर हो, धनी व्हायला गता स्मरण विसरे तत्व. स्मरण म्हणजे अखंड भजन 21,600 वेळा भजन चालू होतं. ते भजन जन्माला आल्याच्या नंतर विसरला, विसरल्याच्या नंतर पसरला, कायमचा घसरला, कायमचा विसरला. आणि विसरल्याच्या नंतर हो, देव त्याला आठवण करून देतो, ए बाबा तू म्हणला होता ना मी भजन करतो का? ते कवा कवा कवा. बघा तुम्ही, लेकरू लढते त्यावेळेस त्या आपण म्हणतो त्या नाही करते, कवा म्हणतो, कवा कवा कवा. हो, आणि मग एक एक दिवस माया जाळात गुरफटत जातो. हो, मोकळी आफाड जागा भेटते. सुईनबाई मधाच गोठ त्याच्या तोंडात घालते. नाही याची मस्त मजा चालली बाबा. सगळं नातं गोत येते, जवळ घेतात, बघतात. आणि त्या सुईनबाईने काय केलं? नाळ खांडलाय. ते भजन बंद झालं. ह्यो दरवाजा बंद झाला. ह्यो दरवाजा 5व्या दिवशी नाळ गळून जातो. 6व्या दिवशी आपण 5व्या दिवशी नाही का 5वीवर पुजतो नाळ. 5व्या दिवशी गळून गेला. ह्यो दरवाजा बंद झाला. ह्यो दरवाजा बंद झाल्याच्या नंतर आईनं ह्यो दरवाजा बंद केला. तेल घालून दाबून 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 2 पोटांना दाबून तिनं हा दरवाजा सुद्धा बंद केला. साधू संत माझे कबीर महाराज सांगतात, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा रे, आवत जावत कोई नहीं देखे, ये है बड़ा चंबा रे, बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. इस बंगले को 10 दरवाजे, या बंगल्याला इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा. 21,600 वेळा हो, येतो जातो येतो जातो येतो जातो नाही का. आवत जावत कोई नहीं देखे, ये है बड़ा चंबा. कोणी बघितलं? जीव जाताना बघितलं चालला, बघितलं असं नाही ना. हा, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस गर्भामध्ये प्राण प्रतिष्ठा होते त्यावेळेस हो, मोठा एक तज्ञानं कॅमेरा टाकला होता आईच्या पोटामध्ये. बर का, आपल्याला तेवढं काही कळत नाही, पण सांगते कोणी ते ऐकतं. ते कॅमेरा पोटामध्ये टाकला. त्यानं हाताबोटाच्या पालुऱ्या फुटतानी बघितल्या, त्यानं नख येतानी बघितले, त्यानं केस येतानी बघितले, त्यानं सर्व शरीर आईच्या गर्भामध्ये 6व्या महिन्यापर्यंत बनतानी बघितलं. पण प्राण प्रतिष्ठा कधी झाली ते काही त्याला कळालं नाही. म्हणून तो म्हणते देव आहे, नाही तर देवाला कोणी मांडलं. हो,
म्हणून तेव्हा म्हणते देवाची जनाबाई म्हणते देव आहे पण हृदय मंदिरी शोधून पाहिजे, शोधल्याने भेटते, नाही ते भेटणार नाही. आणि मग काय चाललं होतं आपलं, आईच्या गर्भामध्ये हो सर्व काही कळालं पण ते कळालं नाही. म्हणून जावत कोई नाही देखे ये है बडा अचंबा, येतो तेव्हा कळत नाही आणि ज्यावेळेस निघून जातो तेव्हा डॉक्टरच्या बापाला सुद्धा कळत नाही. तो पण नाडी बघतो, नाक बघतो, नाही का, नाडी आणि नाक बघतो. हो आणि म्हणून चांगला जर विचार केला तर हे तंत्र त्याच्या हातात आहे. आला श्वास गेला श्वास याच न कळे रे तंत्र, जन्म मृत्यूच्या मध्ये एका श्वासाचं अंतर. काय एका श्वासाचं फक्त अंतर आहे. आपलं आयुष्य किती आहे, फक्त एका श्वासाचं आहे. आला काय नाही गेला काय, ठेच लागली गुचकून निघून गेला, नाही का. म्हणून साधू संत सांगतात बाबा कल करे सो आज करे सो अभी निकल जाएगा, स्वास्थ्य करेगा क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, शम्मा जल जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे सगळ्यांना माहिती. आपल्या गावातला एखादा गेल्याच्या नंतर वैराग्य सगळ्यांना होते, सगळं काय भरोसा आहे बाबा, काय खरंय माणसाचं, मग काय खरंय ज्याच्यासाठी आला ते करणार. देवे दिला देह भजना गोमटा, एवढा सुंदर देह दिला त्या भगवंतानं. कशा करता दिला, भजना करता दिला. आम्ही खावं प्यावं द्यावं, चांगलं खायचं, नाही का. हो चांगलं प्यायचं म्हणजे थंडा दूध हे म्हणते ना का. हो बासुंदी म्हणा, खीर म्हणा, नाही लस्सी म्हणा. हो खावं प्यावं आणि चांगल्यात चांगलं लिहावं. चांगला कपडा मला पाहिजे, सगळ्या तिच्यापेक्षा सुंदर साडी माझी. हो चांगलं खायचं, चांगलं प्यायचं आणि चांगलं लिहायचं. हो आणि जे करायचं ते काय करायचं. पण देवे दिला देह भजना गोमटा, सुंदर असा नरदेह दिला त्या भगवंतानं. आणि एकीकडे साधू संतांनी सांगितलं बाबा हा नरदेह दिला, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची हो म्हणती तरी काना चित्ती धरा. चित्तामध्ये धरला तरच देव होतो, नाही तर हो चिंतना चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखार्थला पांडुरंग भेटी देतो. हो जेव्हा त्याच चित्तामध्ये धरला आणि त्याचं चिंतन केलं त्यावेळेस तो भेट देईल आपल्याला. तुम्ही म्हणसाल हो देव कुठे भेटतोय का, नाही का, देव कुठे भेटतोय का. देव भेटतो बर का, पण आमच्या सारख्याला फक्त सांगता येतो, दाखवता येत नाही. माझ्या साधू संतांनी सांगितलं कसं बोटानं दाखवू तुला, फक्त अनुभव घे रे. आम्ही सांगतो ना आमचा अनुभव, चाकून या सांगे तुका माझा अनुभव. हा देव आहे आम्ही सांगतो, देवाचा अनुभव येतो आम्ही सांगतो, नाही का. का आम्ही घेतला. मी जर इथून सांगितलं इथं गुळ नाही आज, मी जर इथून सांगितलं गुळ खाल्ला आणि सांगितलं मला सांगा बरं गुळ किती गोड आहे, किती सांगसाल मारती भाऊ तुम्ही. हा किती सांगता येईल. गुळ एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, खूप गोड आहे. मग किती सांगसाल एवढा गोड आहे, एवढा गोड आहे. नाही ना, तुम्ही म्हणसाल आम्हाला आधी द्या, तुम्ही खाल्ला तुम्ही सांगता, नाही का. हो ज्यानं खाल्ला त्यानं सांगता येईल. जिसने पाया उसने छुपाया, नाही का. ज्यानं घेतला, हो ज्यानं पाहिलं त्यानं लपून ठेवलं, खरं काही सांगितलं नाही. आणि आम्ही लोक खोटं रट्टावून सांगतात, खरं माहित असलं ना तरी सुद्धा. आता बघा आपण नेहमी सांगत असतो नामापत्य साधन नाही, नाम घेता उठा उठी, नाही का. नाम विठोबाचे घ्यावे, नाम 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 नाम. कुठल्या ग्रंथात कुठल्याही शास्त्रात नाही का नामाचा उल्लेख केलेला आहे.
कुठल्या अवगत नामाचा उल्लेख केलेला आहे? नावाचा आहे का कुठं? मग आम्ही नाव का घेतो? रामकृष्ण हरी म्हणा उडा मंत्र. मग रामकृष्ण म्हणायचं नाही का? म्हणायचं. रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरीच आपली सुरुवात आहे. पण नाम म्हणलं म्हणजे हे काय? राम राम सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से दुर्या प्रलाप करे वो नाम कुछ और. राम राम सगळेच म्हणतात, कृष्ण कृष्ण सगळेच म्हणतात, ओम नमः शिवाय सगळेच म्हणतात, नाही का? नाही नाही, पण ज्या नामानं नाम म्हणलेले राम कृष्ण हरी हे 12व्या दिवशी ठेवलेले नाव आहे, बरोबर ना? तुमच्या इकडे गोकुळाष्टमी होते का? रामनवमी होते का? होते का नाही? मग रामनवमी होते, दरवर्षी आपण करतो रामनवमी गोकुळाष्टमी, नाही का? मग ते 12व्या दिवशी आपण दरवर्षी नाव ठेवतो कृष्णाचं, दरवर्षी नाव ठेवतो रामाचं, पाळणे म्हणून म्हणून, आहे का नाही? त्याला नाव म्हणतात, नाव. पण साधू संतांनी नाम सांगितलं, हो नाम सांगितलं. आणि ते नाम देव आणि संत हे काही वेगळे, हो हे त्रिकुटी एकच आहे. हो आपण मी नेहमी सांगत असते, आपण घर बांधलं त्याला काय म्हणतो? बिल्डिंग म्हणतो, नाही का? पण ती बिल्डिंग एकत्र आली, एकत्र येण्याकरता त्याला पाणी लागलं, सिमेंट लागलं आणि वीट लागली. हे तीन एकत्र होण्याकरता, तीन एक काढून टाका बरं बिल्डिंग होण्याकरता. चालेल? नाही चालणार. तसं संत, नाही का? संत, देव आणि नाम हे वेगळे नाही, हे लागतात. आणि मग हे भेटल्याच्या नंतर काय होते बरं? ते नाम भेटल्याने जीवाचा शिव होतो. हा जीव आहे ना, हा जीव आहे, या जीवाचा शिव होतो. जन्माला आल्यापासून आपण हाक मारतो, कोण मी कोण आहे? सुईनबाईनं नाळ खणल्यापासून, आईनं टाळू भरल्यापासून आपण आवाज देतो, पण आपल्याला खरं काही कळत नाही. कोहम मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. पण ते खरे संत आल्याच्या नंतर डोक्यावर हात मारतात, सांगतात, बाळा तू कोण आहे? तू ते परब्रह्म आहे, नाही का? ज्याच्यासाठी जन्माला आला, ज्याला साध्य करायचं ते तू आहे. आणि ते साधू संतांना हो जाणून दिलं. तुम्ही म्हणसाल कसं? आपल्या पदरचं नाही. इथून नाळ खणला होता ना, याला काय म्हणतात? नाभिस्थान, नाही का? इथून नाळ खणला. माझे तुकोबराय सांगतात, बाबा ज्या वेळेस मला भेटलं त्या वेळेस माझं भाग्य उजळलं. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला वाटते आमच्या पोरीचं लग्न झालं की आमचं भाग्य उजळलं, आमच्या पोराचं लग्न झालं भाग्य उजळलं, माझं लग्न झालं भाग्य उजळलं. यानं भाग्य उजळतंय का? नाही. माझ्या घरी काहीतरी चांगलं झालं, माझं घर बांधलं, गाडी घेतली, भाग्य उजळलं. भाग्य यानं उजळत नाही. जिथं कट केलं होतं ना ते जोडलं तर तुझं भाग्य उजळत. चांगला जर विचार केला तर आईच्या गर्भामध्ये तुझी जात काय, तुझं नाव काय, तुझं गाव काय, याचा काही ठाव ठिकाणा. बरं आता तू मी 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 करतो, मी हे मी ते, हे मी ते. आईच्या गर्भामध्ये तू कोण होता? मी असा उभा राहील, मी तसा बसील, मी असा भजन करील, मी तसा झोपील. अरे आईच्या गर्भामध्ये कसा होता? कसा तारा वाजवत होता? कसा झोपला होता? नाही का? कसा देवाचं भजन करत होता? कसा तुझा मिमी होता? त्या मिमीची पूर्ण आपल्या शरीराची चिरफाड जर केली तर मी कुठं भेटणार नाही. प्रत्येक पार्टाचं नाव आहे. शरीराला जेवढे पार्ट आहेत ना प्रत्येक पार्टाला नाव आहे. मी नावाची वस्तू नाही, मी नावाची वस्तूच नाही. आणि म्हणून बाबा ते मी बाजूला ठेव आणि काय कर? देव कर. मग देव नेमका कशाला देव भेटल? तर संताला शरण गेल्याच्या नंतर तुझं भाग्य उजळेल, नाही का? हो तुकोबराय सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझी चिंता काय झाली? ज्यासाठी माझी खटपट चालली होती ना, याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. माझा शेवटचा दिवस गोड कधी होईल? हो उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ. तो लाभ मला कुठे भेटला? संताच्या दर्शनी भेटला. काय केलं त्यांनी? इथं तुटलं होतं ना, हो
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला. माझा पद्मनाभ जोडून दिला. बरं मी त्या देवाला जोडल्याच्या नंतर तो देव ठेवला कुठं? संपुष्ट हे हृदय पेटी. माझ्या हृदयामध्ये मी जागा केली त्या देवाने. आणि करुणी पोटी साठवू. हो तुकोबराय सांगतात एका ठिकाणी, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले. हो आणि जोपर्यंत ते काम क्रोध घररीते होणार नाही तोपर्यंत देव भेटणार. हो साधू संत सांगतात बाबा एवढं भरलेले हे नामाशिवाय जाणारच नाही. नाही का? हजारो पेंढ्याच्या गंज्या जर जाळायच्या असल्या तर एकच माचीची काळी लागते. तसं साधू संत सांगतात कोटी यज्ञ जरी केले तरी ते पाप जळणार. कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता वेळी. एक हरिनाम जर घेतलं ना हो तर कोटी यज्ञाचा जप केल्याचं पुण्य होते. मग ते हरिनाम हो ते साधू संत सांगतात ते असं नामाशिवाय जळणार. बाबा अहंकार हा घनदाट, बाबा अहंकार निश्चित घनदाट, गुरुवचने फुटली पहाट. त्या अहंकाराला जाळण्याकरता नाही सूर्य उदयाला येण्याकरता गुरुचं वचन ऐकावं लागते. आणि मग आपली पहाट होते. आपण सगळे अंधारात. जोपर्यंत सद्गुरु भेटत नाही तोपर्यंत आपण कसे अंधारात आहे. हो प्रत्येक जण म्हणतात नाही जन्माला आल्याच्या नंतर गुरु करावा लागतो. हो बाबा अहंकार निश्चित घनदाट, गुरु वचनी नाही का उजेड झाला. आणि मग आम्ही रोज आरती करतो ना, रोज आरती करतो. पण साधू संतांना मग आरती केली. कुठली आरती केली? माझ्या साधू संतांना कुठली आरती केली? पंच प्राण जीवे ओवाळू आरती. नाही का? आरती ओवाळू माझे पंढरीनाथा, दोन्ही कर जोडून चरणी. भक्तीची पोठी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती माझे पंढरीनाथा, दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवितो माथा. ही आरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली देवपूजा पूर्ण होतच नाही. पंचप्राणाची आरती म्हणजे कशी असेल ती? साधू संत ज्यावेळेस नामस्मरण देतात आणि नामस्मरण दिल्याच्या नंतर हो आपण म्हणत असतो नेहमी घालीन लोटांगण मध्ये न चरण. नाही का? आणि डोळ्यानं पाहिलं रूप तुझे लोटांगण कशाला म्हणलेले? नाही का? नाही पंचप्राणाची आरती कशाला म्हणलेली? आम्ही हातात पंच आरती घेऊन ओवाळतो. पण ही आरती कधी होते? ज्यावेळेस त्या नामानं काहीतरी अनुभव येतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो. पण त्या नाम घेतलं तर नामाचा सुद्धा अनुभव येतो. नाही का? चांगलं केलं चांगला अनुभव, वाईट केला वाईट अनुभव. आणि नाम घेतलं त्या नामाचा सुद्धा आपण नाही का हो व्यवहारात आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो. तसं नामाचा सुद्धा अनुभव येतो. काय येतो नामाचा अनुभव? ज्या वेळेस राम म्हणता रामाची व्हायचे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. नाही का? राम म्हणलं रामच झालं. आणि ते राम आपण झाल्याच्या नंतर हो मगाशी सांगितलं जीवाचा जीव झाला, देहाचा विसर पडला. हो त्याला म्हणतात पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. ज्या वेळेस आमच्या अष्ट सात्विक भाव झाले त्यावेळेस आमच्या पंचप्राणाची आरती त्या देवाला. आणि देवाला तेच आवडते. तुम्ही देवाला आता काही द्या, नारळाचं तोरण बांधा, पेड्याचा बॉक्स आणा, नाही केळी आणा, का हार आणा, फुल आणा, काही आणा, देवाला काय आवडते? प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान प्रेम. स्वतःचा अनुभव गाये नाचे उडे आपुल्या छंदे. तुझा स्वतःचा अनुभव काय? नाही का? प्रत्येकाचा अनुभव सोडून दे, पण तुझा अनुभव काय आहे? तुझा अनुभव काय आला? नाही का? आणि तो अनुभव आपल्याला स्वतःला येतो. आणि तो जर आपण देवाला व्हायला इथं
साधू संत सांगतात बाबा ऐका महिमा आवडीचे, गोर खाये भिल्लणीचे, थोर प्रेमाचा भुकेला आणि हात दुष्काळ. देव कसा आहे? देव प्रेमाचा भुकेला आहे. तुमचं काही त्याला पाहिजे नाही, काही पाहिजे नाही. तो प्रेमाचा भुकेला आहे आणि तो प्रेमाचा भुकेला देव, हो त्याला प्रेमच पाहिजे. प्रेम कधी भेटेल? जीवा भावापासून आपण ते नामस्मरण घेऊ आणि त्या नामाचा आपल्याला अनुभव येईल, त्यावेळेस मात्र त्याला पावल्यासारखं नाही का. हो आता निश्चिंतीने, हो आणि म्हणून जोपर्यंत हे होत नाही, तुकोबराय म्हणतात बाबा हे सगळं अहंकार, घनदाट, काम, क्रोध, लोभ, मत्सर खूप अवघड आहेत, पण याला काढणं मात्र त्या साधू संतांच्याच हातात आहे. साधू संत सांगतात त्यांना जाळायचं नाही. काय सांगतात? तुकोबराय सांगतात त्याला जाळायचं नाही. हो मग त्याला काय करायचं? काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाच्या धनी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाच्या धनी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. काय करायचं सांगितलं तुकोबरायानं? त्यांना सुद्धा भजनाला लावायचं, त्यांना सुद्धा भजनाला लावायचं आणि त्यांना भजनाला लावल्याच्या नंतर मात्र शेवटचा दिवस मग आपला गोड होईल. हो शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय मग राहणार नाही. म्हणून यासाठी केला होता असं शेवटचा दिवस गोड व्हावा, ते सुख आपल्याला भेटावं. आणि ते सुख भेटण्याकरता बाबा माऊली सांगतात एक वेळा लक्ष द्या. काय सांगतात? एक वेळा लक्ष द्या. एक वेळा जर लक्ष दिलं तर मात्र हो ते सुख तुम्हाला भेटल. नाही तर आमचं चाललं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. पाणी तपलं का? चहा झाला का? नाही का. आपले साधू संत सांगतात माला बनाई काष्ट की, बीच में डाला सूत, माला विचारी क्या करे जपने वाला. आमच्या इकडे मशांचं भूत म्हणतात नाही का. हो माळीचा काय दोष आहे? इथं माऊली कुठली माळ सांगितली? ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी, अंतःकरणातली माळ जपायला सांगितली. आणि धरोनी श्री हरी असं माऊलीचं प्रमाण ऐकून बरेच जण अशी अंतरी म्हणजे कपड्याच्या आत येतात. नाही ना, अशी नाही, अंतःकरणातली माळ सांगितली. आणि म्हणून माऊली म्हणतात एक वेळा जर लक्ष दिलं तर ते खंडेराय तुम्हाला कळतील नाही का. हो माझ्या खंडोबारायाचं पण चांगला विचार केला तर भगवान भोलेनाथ येते नाही का. हो आणि ते सुद्धा साधू संत सांगतात अहम वाघा. आता जे आपण सांगितलं ते अहम वाहून टाका, सोहम पण अहम वाघा, सोहम वाघा आणि मग चालू द्या प्रेम नगरावारी 21,600 वेळा नाही का. तिलखंड अहम वाघा, सोहम वाघा, प्रेम नगरावारी आणि सावध होऊन करायचंय. मग सांगितलं उठा जागे व्हाले आता. हो सावध होऊन भजनी लागा. तुम्ही म्हणता आम्ही सावध नाही का, आम्ही जागे नाही का. पण जागे कुठे पाहिजे? आपल्या हिताच्या ठिकाणी. हो उठा जाग्या. कुठे जागा व्हायचं? हिताच्या ठिकाणी. मग हित कुठलं? हित ते करावे देवाचे चिंतन आणि करून या मन. हो सावध होऊन भजनी लागा, तो देव करा कैवारी आणि मग चाल द्या मल्हारीची वारी. हो वारी कुठली? ही वारी माऊलीनं दुर्गादेवीच्या आरतीत सांगितलेले. वारी 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 जन्म मरणाची वारी. जन्माला यायचं आणि मरायचं या वाऱ्या आपल्या. हो बाबळीवरी मुंगळा घाली येर झालं तशा तुमच्या वाऱ्या. हो नाही नाही फुटकाच विना त्याला 2 तारा, एक जाते एक येते नाही का. आणि घाली येर झाला पंढरीच्या आमच्या येरदारा चालू आहेत. मग वारी 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 जन्म मरणाची वारी, हरी पडलो आता संकटनी वारी. म्हणून सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी मल्हारीची वारी. माझ्या आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारो हारी. एक जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर तुमचा वारी नाही. आधी अजून सांगितलं बाबा
आणि ही कधी उजळल? प्रबोध सांगितलेलं आहे, प्रबोध. काय सांगितलंय? हो, आम्ही नुसतं म्हणतो भोजना मागती तुझं पावशेर रोज हरिपाठात, नाही का? हा, पण ते नेमकं भोजन कुठलंय त्याचं? भोलेनाथाचं भोजन कुठलंय? देवाचं भोजन कुठलंय? खंडेरायाचं भोजन कुठलंय? ते भोजन त्याला भेटलं पाहिजे. जर नाही भेटलं तर मग परत येणं परत जाणं चालू राहणार, नाही का? आणि म्हणून इच्छा मुळीच पाहू नका, पडाल नरकाद्वारी, बोध बुद्धी ज्ञान ड्युटी उजळा महाद्वारी. महाद्वार कुठले? हे महाद्वार आहे. आणि हे महाद्वार हा इथं काय एकदा उजळलं की मात्र मग तुमचं हो सगळं काही गोड झालं. आणि म्हणून माऊली म्हणतात एकदा जर लक्ष दिलं तर हे सगळं कळलं, लक्ष नाही दिलं तर कळणार नाही. म्हणून अवधान, एक वेळ अवधान दिजे सर्व सुखासी पात्र होईचे. आणि हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? म्हणून बाबा जे काही आहे ते तुमच्यासाठी आहे, नाही का? हो, तुम्हाला कळावं त्याच्यासाठी आहे. आपण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ उघडून जर पाहिला तर खरोखर याच्यात आपलं सोनच सोन आहे, बरं का? सोनच सोन आहे, जीवाचं कल्याण, एवढा आनंद आहे. हो, पण जोपर्यंत आपण तिकडे धाव घेत नाही तोपर्यंत मग. आणि म्हणून माऊली सांगतात बाबा एक वेळा लक्ष द्या फक्त. झालं काय? हो. आणि म्हणून झालेली सेवा आमचे भाऊजी असतील, भाऊजीनं फोन केला, सेवादिन पाहिलं, हिशोबान प्रवचन काही करता येत नाही, तुमचंच ऐकून तुम्हाला, नाही का? हो, तुमचेच गहू तुम्हाला घालायचं जेऊ. आणि म्हणून झालेली सेवा माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबाच्या चरणी, रामदास बाबाच्या चरणी तुम्ही निव्वळ असे पवित्र आत्मे तुमच्या चरणी अर्पण करते. खंडेरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं पूर्ण विराम देते. विठ्ठल 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 कुंडली गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. श्रीपाद बाबा महाराज की जय. रामदास बाबा महाराज की जय.